मुलुंडमधल्या कालिदास क्रीडा संकुलामध्ये कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा आता चांगलाच तापलाय। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपानंतर महापौर रितू तावडे यांनी स्वतः संकुलामध्ये जाऊन पाहणी केली आणि गंभीर आरोप केले। तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांच्या काळामध्ये मेघराज हॉस्पिटॅलिटीला दिलेलं 15 वर्षांचं हे कंत्राट नियमबाह्य असल्याचा दावा करण्यात आलाय। या संकुलामध्ये मोठे हॉल, हॉटेल आणि अनधिकृत बांधकाम उभारल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणात संबंधित अधिकारी आणि जबाबदार व्यक्तींवर एफआयआर दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे आणि अनधिकृत बांधकामांवर तातडीने कारवाईचे आदेश देण्यात आल्याची माहिती महापौर रितू तावडे यांनी दिली आहे। सर्वसामान्य लोकांना मग या ठिकाणी लग्नाचा हॉल असेल, रेस्टॉरंट असेल, मोकळे मैदान असेल, तथास्तू हॉल असेल, नाट्य मंदिर असेल, गार्डन आणि इतर खानपान सजावट सेवा पुरवणे, गेट टुगेदर असतील, लग्न, फुटबॉल, लॉन टेनिस, क्रिकेट, स्विमिंग पूल, या सगळ्या गोष्टी सर्वसामान्य जनतेसाठी असताना इतका मोठा घोटाळा तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांच्या काळात झालेला आहे। महानगरपालिकेचा ठराव फेटाळून या ठिकाणी मेघराज हॉस्पिटॅलिटी यांच्याबरोबर या ठिकाणी करार केलेला आहे। या ठिकाणी असलेले बिल्डिंग फॅक्टरीचे अधिकारी असतील किंवा अंबी साहेब असतील यांनी हे मान्य केलेलं आहे। बिल्डिंग फॅक्टरीचे जे अधिकारी आहेत सावंत यांच्या पूर्ण अधिकारामध्ये इतका मोठा घोटाळा या ठिकाणी झालेला आहे। त्याचबरोबर इकडची सगळी वास्तू सांभाळणारे जे आहेत वैश्यपायन यांना या सगळ्या गोष्टीची माहिती असताना महापौर म्हणून मला, प्रशासनाला आणि स्थानिक लोकप्रतिनिधींपासून ह्या सगळ्या गोष्टी लपवून ठेवलेल्या रितसर आणि इतका मोठा घोटाळा या ठिकाणी उघडकीस आदरणीय किरीटभाई सोमय्या यांनी या ठिकाणी केलेला आहे।